भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत म्हणाले, अमोल शिंदे, चेतन नरोटे यांनी माफी मागावी. येणाऱ्या सभेमध्ये त्या दोघांनी माफी मागावी. पिटूचा विषय सोडून या लोकांनी गोंधळ घातला. म्हणजे यांना या शहराचा विकास करायचा नाही का? पिकनिक स्पॉट करणं हे फार गरजेचं आहे सोलापूर शहरामध्ये. या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. सोलापूर महापालिकेच्या सभागृहात महापौरांच्या डायसवर जाणं हे कृत्य शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी केले. हे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहाची माफी मागावी. ते दोघेही सिनियर नगरसेवक आहेत आणि त्यामुळे त्यांनी सभागृहाला एक आदर्श कामकाज कसं करावं याबाबत मार्गदर्शन करावे, असे मत भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी व्यक्त केले. मनीष केत यांचा यस न्यूज मराठीच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी कॅमेरामन विजय औटे, शिवानंद जाधव, रवी फुटाणे, महेश चौरे उपस्थित होते. यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी यावेळी मनीष केत यांची घेतलेली ही मुलाखत अवश्य ऐका. महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांची सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी प्रचंड मोठी स्पर्धा असताना सोलापूर महापालिकेनं नवीन पायंडा पाडून प्रथमच एका पत्रकाराला, एका उमद्या पत्रकाराला स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी दिली आहे. त्याबद्दल भाजपचं आणि वरिष्ठ त्यांच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन. मनीष केत साहेब, आपलं मनापासून अभिनंदन. मला एक सांगा की ही प्रचंड मोठी अशी स्पर्धा होती. 500-550 लोक स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुक होते. यामध्ये आपली वर्णी लागली ना, की याबद्दल काय सांगाल? काय की राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्याचे डॅशिंग पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी एक ठरवलं होतं की या सोलापूर शहरामध्ये ज्या समाजाला उमेदवारी मिळाली नाही त्यातला एक घ्यायचा. सुशिक्षित वकील असतील, पत्रकार असतील, नवीन चेहरे या शहरामध्ये महापालिकेमध्ये द्यायचे आणि जुने काही निष्ठावंत असतील त्यातले काही निवडायचे आणि असंच त्यांनी गोळाबेरीज करून भविष्याचा सोलापूर महानगरपालिकेचा विचार त्यांनी केला. आणि नवीन चेहरे या महानगरपालिकेमध्ये आत्ता 8 स्वीकृत दिलेले आहेत. एक पुढच्या सभेमध्ये ते देतील. तर तो जो विचार केला आहे त्यांनी, तो पूर्णपणे शहरासाठी आणि शहराच्या भविष्यासाठी. यामध्ये तिन्ही आमदारांची शिफारस पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. पूर्णपणे पक्षाने ही जबाबदारी घेतली आणि पक्षाने आणि पालकमंत्र्यांनी या शहराचा अभ्यास करून, विचार करून घेतलेला हा निर्णय आहे. म्हणजे आपण बऱ्याच वर्षापासून सोलापूरच्या पत्रकारितेमध्ये कार्यरत आहात आणि सोलापूरच्या अनेक प्रश्नांची आपल्याला जाण आहे. सोलापूर हे डेव्हलपिंग सिटी म्हणून आपण पाहतोय. विमानसेवा सुरू झाली आहे, IT पार्क होऊ घातलं आहे. अशा माध्यमातून सोलापूर महापालिकेनं कोणती कामं करावीत असं आपल्याला पत्रकार म्हणून वाटत होतं. आता तुम्ही नगरसेवकाच्या भूमिकेत आहात. कोणत्या विषयाला तुम्ही आवाज उठवणार आहात? नाही, काय झालं की आता मला बरेच लोक विचारतात की तुम्ही इकडे कसं काय आलात, पत्रकारातून इकडे कसे वळलात, हा प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे. तर माझं सांगणं एवढंच आहे की हो, माझ्याही मनात तसं नव्हतं इकडे यायचं किंवा मी असं ठरवलेलं नव्हतं की नगरसेवक व्हायचं असं. परंतु आत्ता ह्या म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे ज्यावेळेस सोलापूरचे झालेत तेव्हापासून जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणात निधी सोलापूर जिल्ह्याला येतो आहे. मुख्यमंत्र्यांनी हात ढिला सोडलेला आहे. तर असं म्हणायला हरकत नाही की विकासाची गंगा मुंबईच्या दिशेहून सोलापूरच्या दिशेला निघालेली आहे. तर आत्ता आपल्यासारख्या माणसांनी त्या नदीतून एखादा तांब्या काढून आपल्या शहराला द्यावा असा विचार माझ्या मनात आला आणि त्यामुळं मी नगरसेवक झालो आणि इकडे वळालो. हां, वस्तुस्थिती माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. पत्रकार असल्यामुळं बऱ्याच गोष्टी मनात आहेत. काय आहे की सिटी बसचा विषय महत्त्वाचा आहे या सोलापूर शहरामध्ये. कारण विडी घरकुलपासून ते या शहरामध्ये ज्या महिला येत आहेत, ज्या उपयोजक आहेत, ज्यांची म्हणजे रोज 100-200 रुपये ज्यांना मिळत आहेत, विडी वळून ज्या महिला आपलं घर चालवत आहेत, अशा महिलांना त्या रिक्षामध्ये येणं किंवा 20-30 रुपये 40 रुपये अडवणूक करून 50 रुपये घेऊन शहरामध्ये त्या महिला येत आहेत. तर त्यांच्यासाठी सिटी बस असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय माझ्यासाठी आहे तो म्हणजे शौचालय. शौचालय ते पण महिलांसाठी. पुरुष शौचालयाला कुठेही जाऊ शकतात, परंतु महिला जर नवी पेठेत आल्या किंवा सकाळी वॉकिंगला आल्या तर त्यांनी कुठं जावं? आपल्या घरातल्या महिला, लहान मुली असतील त्या ज्यावेळेस घरातनं बाहेर पडत आहेत त्यावेळी या शहरामध्ये महिलांसाठी कुठंच शौचालय नाही आहे, त्याची खंत माझ्या मनात अनेक वर्षापासून आहे.
तर ते मात्र मी या महापालिकेत मांडून ते 100% करून घेईल. आता काय आहे की भाजप IT पार्कची जागा अधिग्रहण केलेलं आहे भाजपने. तर जरी तो वर्ग इथं आला कामाला तरी तो जो कामगार वर्ग असेल तो तरुण आहे. ज्या मुलं मुली येतील बाहेरून ते तरुण असतील. आणि आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट, तुळजापूर हे सगळे मंदिरं आहेत. तर हे तरुण वर्ग मंदिराला कितपत जाईल हे माहीत नाही. त्यामुळं पिकनिक स्पॉट करणं हे फार गरजेचं आहे सोलापूर शहरामध्ये. तर त्याच्याकडेही माझं लक्ष असेल. काही बागा आहेत सोलापूर शहरामध्ये, म्हणजे जागा शिल्लक आहेत महापालिकेच्या, तिथं बागा करणे गरजेचं आहे. प्राणी संग्रहालय आहे ते बंद पडलेलं आहे, ते लवकर सुरू करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी आग्रही असेल आणि नक्कीच हा विषय मी महापालिकेमध्ये लावून धरेल. आणि मनीष केत म्हणून महापालिके सभागृहामध्ये बोलणार नाही, तर सोलापुरातले 200 पत्रकार मनीष केत याच्या माध्यमातून तिथं भांडतील आणि विषय मांडतील आणि ते सोडून घेतील, हे मी तुम्हाला आज इथं आश्वासित करतो. म्हणजे आपण खूप छान उत्तर दिलात. आणि अजून एक असा प्रश्न आहे की सोलापूर महापालिकेमध्ये जवळपास भाजपचे 87 नगरसेवक आहेत. आणि आपण पहिल्या महापरिनिवडीच्या सभेत बघितलं, ज्या दिवशी आपली निवड झाली त्या दिवशी बघितलं तर एकंदरीत सभामध्ये सभाशास्त्र कुठं दिसत नाही आहे. आणि तिथं थोडंसं नाही म्हटलं तर बेशिस्तपणा दिसतोय, हे आपल्यासारख्या पत्रकाराला दिसत असेल. यासाठी तुम्ही तिथल्या नगरसेवकाला, तिथल्या वरिष्ठ नेत्यांना काय सल्ला देणार आहात? किंवा आपण आता स्वीकृत नगरसेवक म्हणून रोहिणी तडवळकरच्या शहराध्यक्ष आहेत, त्या देखील तिथं आहेत. हे बेशिस्त दर्शन सभागृहात होऊ नये आणि सोलापूर शहरात विकासाचे प्रश्न तिथं चर्चेत व्हावेत, यासाठी आपण काय भूमिका मांडणार आहात? महापालिकेमध्ये भाजपचे 87+8 आता 95 नगरसेवक आहेत. विरोधकांचे 15 आहेत माझ्या मते. हां, त्या दिवशी पहिल्या सभा बोर्डामध्ये मी इतक्या दिवस बाहेर बसलो होतो पत्रकारांच्या लाईनीमध्ये, त्या दिवशी मात्र आतमध्ये होतो. हां, ठीक आहे, मला वाईट वाटलं. परंतु एक गोष्ट आहे त्यामध्ये की विरोधकांनी जे सिनियर नगरसेवक आहेत, म्हणजे अमोल बाप्पू असतील, माझे मित्र आहेत जवळचे, अमोल बाप्पू असतील किंवा चेतन भाऊ असतील, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक आहेत आणि ते सिनियर आहेत. मुळात काय आहे की स्वीकृत नगरसेवक किती करावे आणि किती नाही हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. तर तुम्ही तुमच्या घरातलं बघावं, दुसऱ्याच्या घरात वाकून का बघावं, हा माझा प्रश्न आहे. आणि विषय असा आहे की सगळ्यात गंभीर विषय काय होता की महापौरचा डायस जो असतो तो फार महत्त्वाचा आणि त्या सभागृहामधला विशेष असतो. तर तिथं कोणीही जायचं नसतं. तर ह्या दोन्ही सिनियर नगरसेवकांनी तिथं जाण्याची गंभीर चूक केलेली आहे. मुळात येणाऱ्या सभेमध्ये तो विषय आता गाजेल. तर महाराष्ट्र महापालिका कलम 13 नुसार जर सभागृहाने ठरवलं आणि महापौरांनी ठरवलं तर राज्य शासनाला नगरसेवक पद रद्द करायची शिफारस हे सभागृह करू शकतं. महापौरांच्या मनात आलं तर महापौर त्यांना त्या सभेपुरतं निलंबित करू शकतात, त्या सभेपुरतं त्यांना बाहेर पाठवू शकतात किंवा येणाऱ्या काही महिन्यासाठी, काही दिवसासाठी ते निलंबित करू शकतात. परंतु माझी मागणी अशी आहे की ती पहिली सभा होती. तर माझं म्हणणं असं आहे की येणाऱ्या सभेमध्ये त्या दोघांनी माफी मागावी आणि जे नवीन नगरसेवक आहेत त्यांनी कसं वागावं याचा एक आदर्श घालून द्यावा आणि एक पायंडा या सिनियर नगरसेवकांनी घालून द्यावा. नसेल तर येणाऱ्या काळामध्ये भाजप कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही. विरोधी 2 जे सिनियर नगरसेवक आहेत त्यांनी त्या सभेमध्ये गोंधळ घातला. मुळात त्या दिवशी B2 सारखा गंभीर विषय घेतलेला होता, जो प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 15मध्ये सगळ्यात जास्त चाळी या B2च्या आहेत. आणि याच प्रभागातून हे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. या लोकांनी मोठ्या अपेक्षेने, मोठ्या आशेने मतदान करून या नगरसेवकांना निवडून दिले आणि त्या मतदारांची अपेक्षा आहे की आमच्या नगरसेवकांनी आमचं B2 हटवावं. आणि नेमकं त्या दिवशी त्या सभेमध्ये B2चा प्रस्ताव होता. ह्या दोन्ही नगरसेवकांनी B2वर चर्चा करायला पाहिजे होती, B2ला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. परंतु B2चा विषय सोडून या लोकांनी गोंधळ घातला. म्हणजे यांना या शहराचा विकास करायचा नाही का? या दोघांनाही B2चा जो विषय आहे तो मार्गी लावू द्यायचा नाही का? B2ला आडकाठी घालायची का? ह्या दोघांनी एकदा या शहरवासियांसमोर आणि आपल्या प्रभागातल्या लोकांसमोर क्लिअर करावं अशी माझी मागणी आहे. धन्यवाद मनीषजी. शहरात अनेक प्रश्न आहेत, आपण आता कंटिन्यू बोलणारच आहोत. आणि एक पत्रकार स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर सोलापूर शहरातील अनेक प्रश्न सुटतील. अनेक प्रश्न जे डोळसपणे वर्षानुवर्ष
केत साहेब पाहतायत ते आता नगरसेवक म्हणून त्याला वाचा फोडतील, ते प्रश्न सोडवतील अशी आपण अपेक्षा करूया. यस न्यूज मराठीच्या टीमकडून आपल्या कार्याला मनापासून शुभेच्छा. आपण सोलापूर शहरात खूप चांगलं काम करून दाखवावं अशीच मनोमनी इच्छा. आपले खूप खूप आभार. आपण सर्वजण माझ्यासोबत राहा आणि तिथं माझं जरी काय चुकत असेल तर आपण सर्व पत्रकारांनी मला सूचना करावी आणि काही मुद्दा असेल उपस्थित करायचा तेही मला आपण सगळ्यांनी मिळून सांगावा. कारण पत्रकार तिथं गेला आहे म्हणजे मी नाही गेलो, आपण सगळे गेलो आहोत. सगळ्या शहराची अपेक्षा आहे. भाजपने ज्या अपेक्षेने मला तिथं पाठवलेलं आहे ती अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे, शहरवासियांची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून महापालिकेमध्ये काम करूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये या शहराचा विकास कसा होईल, टीका करण्यापेक्षा विरोधकांवरती या शहराचा विकास कसा होईल, निधी कसा आणता येईल त्याकडे माझं लक्ष असेल असे मी शहराला आश्वस्त करतो आणि आपण मला बोललात त्याबद्दल आपले धन्यवाद. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.